सुहानीज किचन बघणारे माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। उद्या आहे रक्षाबंधन, सो त्याचंच औचित्य साधून आज आपण करूया नारळी पाक। नारळाची वडी हा अतिशय सोपा, रुचकर, कमी साहित्य वापरण्यात येणारा आणि अतिशय कमी वेळेत होणारा मिठाईचा प्रकार आहे। चला तर मग बघूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती। नारळी पाक करण्याकरिता आपल्याला लागणारे साहित्य: एक मोठा बाउल भरून नारळाचा कीस, अर्धा बाउल भरून साखर, एक मग दूध, 2 चमचे तूप, 2 चमचे वेलची पावडर आणि सजावटीकरिता ड्रायफ्रुट्स। सगळ्यात आधी आपण कढईत तूप पातळ करून घेऊया आणि त्याच्यात हा नारळाचा कीस घालायचे। हा नारळाचा कीस छान परतवून घ्यायचे। मी नारळाचा कीस मिक्सर मधून काढलाय। मिक्सर मधून कीस काढला की काय होतं, आपली बर्फी जी आहे ती एकदम स्मूथ होते आणि तोंडात छान विरघळते। 2 मिनिटं नारळाचा कीस असा तुपात परतवल्यानंतर त्यात आपण साखर घालायची आणि परत एकदा परतवून घ्यायचे। साखर आणि खोबरं असं एकत्र झाल्यानंतर 1 मग दूध घालायचे। मी हे मलईदार दूध घेतलेले आहे। तुमच्याकडे मलईदार दूध अवेलेबल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा मग प्लेन दूध घेतलं तरी चालेल। आणि आता छान शिजू द्यायचे। हे सगळं मिश्रण आपण मीडियम फ्लेमवर शिजवायचे। हे मध्ये मध्ये ढवळत राहायचंय म्हणजे मिश्रण खाली कढईला चिकटणार नाही। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता छान शिजत आलेलं आहे। हे मिश्रण ढवळताना मध्ये मध्ये आपण असं बाजूला करून बघायचे। हे असे पाण्याचे किंवा दुधाचे हे जे काही बुडबुडे दिसतात याचा अर्थ आपलं अजून मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाहीये। पूर्ण पाणी आणि दूध सगळं सोक होईपर्यंत आपण हे मिश्रण चांगलं शिजवायचं। हे बघा, इथे असे मध्ये पाण्याचे बुडबुडे दिसतात म्हणजे अजून आपलं मिश्रण व्हायचंय। आपलं मिश्रण आता छान घट्ट झालेलं आहे। दूध, पाणी सगळं आटलेलं आहे आणि आता बघा याचा छान गोळा होतोय। याचा गोळा व्हायला लागलं की समजायचं आता हे झालेलं आहे। आता गॅस बंद करून यात 2 चमचे वेलची पावडर घालायची। वेलची पावडर घालून आता छान मिक्स करून घ्यायचे। कुठल्याही पदार्थात वेलची पावडर घालताना तो शिजल्यानंतर घालावं म्हणजे कसा वेलची पावडरचा वास कायम राहतो। वेलची पावडर घालून जर शिजवलं ना तर त्याचा तेवढा वास राहत नाही, कमी होतो। आता एका ट्रेला तूप लावून घ्यायचंय आणि तयार केलेलं मिश्रण याच्यावर ओतायचे आणि असं पसरवायचे सगळीकडे। अशा प्रकारे आपलं सगळं मिश्रण याच्यावर थापून झालंय। ते गरम गरम असतानाच थापायचे आणि गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायचे आणि तुमच्या आवडीप्रमाणे वरून ड्रायफ्रुट्स घालायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात केशर घातलं तरी चालेल, मग याचा रंग पांढरा न दिसता केशरी दिसतो। आता मी याच्या वड्या कापून घेते। मिश्रण गरम असतानाच वड्या कापायचे आहेत कारण मग ते थंड झालं ना की वड्या कापल्या जात नाही। तोंडात विरघळेल अशी आपली नारळाची वडी सर्व करायला तयार। आपण बघू शकता मी याच्यावर पिस्त्याने डेकोरेशन केलेले आणि सेट झाल्यावर आपली वडी ही अशी दिसते। सो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की लिहून कळवा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा।